वाघाच्या हल्ल्यात बकऱ्या चारणारा शेतमजूर जखमी, दबा धरून बसलेल्या वाघाची अचानक झडप. धामणगाव सातेफळ तलाव परिसरातील थरारक घटना. जखमी अवस्थेतही केला वाघाचा प्रतिकार. गजानन नागोसे यांच्या धाडसामुळे वाघ जंगलात पळाला. मांडी, डोके अन पाठीवर जखमा. हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. वेळ आली होती पण काळ आला नाही. अन विभागाकडून घटनास्थळी पाहणी. वाघाच्या हल्ल्याचे संकेत. धामणगाव सातेफळ परिसरामध्ये बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय गजानन सूर्यभानजी नागोसे यांच्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केल्याची थरारक घटना शनिवारी दुपारी घडली आहे. नागोसे सकाळी सुमारे 10 वाजता बकऱ्या घेऊन जंगल परिसरात गेले होते. दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास धामणगाव सातेफळ तलावाच्या शिवार परिसरात बकऱ्या चारत असताना वाघाने मागून अचानक झडप घातली. वाघाने हल्ला करताच नागोसे यांनी प्रसंग गावधान राखत वाघाचा प्रतिकार केला. त्यांनी जोरजोरात आरडाओरड केल्याने वाघाने त्यांना सोडून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. या हल्ल्यात त्यांच्या मांडीवर, डोक्यावर आणि पाठींवर जखमा झाल्या. सुदैवाने प्रसंग गावधान आणि नशिबाची साथ मिळाल्याने मोठा अनर्थ टळला असून नागोसे यांचा जीव थोडक्यात बचावलाय. जखमी गजानन नागोसे यांना तातडीने हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान वन विभागाने या घटनेची नोंद घेतली असून घटनास्थळी मिळालेल्या संकेतावरून हा वाघाचा हल्ला असल्याचा प्राथमिक संकेत मिळाला. या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि बकऱ्या चारणाऱ्या पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. उभा बकऱ्या असं चरत होत्या. चालता चालता असा मी उभा होतो, तो धावत चाला आणि माझ्या पाठीवर उभा झाला आणि मला पाडलं खाली. मग मला फडफडूच नाही दे, तो उठाले करू मी उठूच नाही दे. मग अशाने उठलो तेव्हा त्यानं सोडलं हे माल आणि असा उठून पळाला. मग मी कला करो वाघ आहे. मग बकऱ्या उठून पळाल्या तिकडे. मग मी गेलोच राहणार पकड म्हणलं एखादी नाही मग आणि तिकडून पलटून आलो. मग बकऱ्या आल्या आणि मग बकऱ्या अकलत आलो. कारण मग ते बोबडीनबाई निंदत होती, त्याला आवाज दिला, मला वाघानं पाडलं म्हणून. मग त्यानं फडका आणलं, बांधून दिलं आणि मग गेलोच नाही. मग कोणाला बोलावतं म्हणलं, जवळपास कोणीच नव्हतं तिथं, काही वाजन नव्हते कोणीच. सूर्यभान नागोसे. पूर्ण सांगा. पूर्ण नाव सांगा. गजानन सूर्यभान नागोसे. गाव मनोज निळगण नंदुरे, धामणगाव. माझ्या शेतामध्ये गजानन सूर्यभान नागोसे तो आला. त्या वाघावर हमला केला त्यांनी. त्याच्यावर तर केला. तो आला घाबरत. त्याच्यानंतर तो का म्हणत होता मला का दवाखान्यात दे. मी फॉरेस्टवाल्याला फोन केला. फॉरेस्टवाले म्हणजे मला फोटो काढ आणि फोटो टाक. मी फोटो टाकले फॉरेस्टवाल्याला. त्याच्यानंतर त्याला दवाखान्यात घेऊन आलो. जखमा होते त्या 4 जखमाचे फोटो मी फॉरेस्टवाल्याला टाकले. दादा आम्हाला नाही दिसला, त्यालाच दिसला. पहिली दिसला होता 1 महिन्या अगोदर. आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदरचे फोटोही माझ्या वावरातून गेलेले, त्याचे पंजाचे फोटो मी फॉरेस्टवाल्याला टाकले होते. पंजाचे फोटो हे माझ्याजवळ हे आहे. त्यांना विचारलं मी, ते का म्हणे पहिले म्हणे का कुंभीले गेला, सातेफळले गेला, पण त्यानं काही त्याच्यावर चौकशी केली नाही.